परभणी जिल्ह्यातील जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 14 प्रशासकांवर पोलिसात गुन्हा दाखल. 33,37,466 रुपयांचा अपहार केल्याचा आरोप. परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील तत्कालीन अशासकीय प्रशासकीय मंडळाने अनेक बाबतीत केलेल्या 33,37,466 रुपयांच्या अपहाराबद्दल 14 सदस्यीय प्रशासकीय मंडळाविरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिंतूर बाजार समितीत 22 जानेवारी 2020 ते 20 एप्रिल 2022 या कालावधीमध्ये अशासकीय प्रशासकीय मंडळ कार्यरत होते. मनोज मुंजाभाऊ थिटे यांच्या अध्यक्षतेखालील या मंडळात शंकर गुलाब जाधव, रुपेश कांताराव चिद्रवार, जगदीश मुंजाजी शेंद्रे, प्रकाश माधवराव शेळके, दिलीप रामभाऊ डोईफोडे, दिलीप वाघोजी घनसावंत, प्रभाकर भीमराव चव्हाण, कैलास शंकरराव सांगळे, हनुमंत मसाराव भालेराव, मोहम्मद आबेद मोहम्मद गफार, अभियंता बोराडे, सतीश काळे व लोकपाल मंगेश शिंदे आदी समाविष्ट होते. या मंडळाने त्या कालावधीत प्लॉट वाटप, अविक्रीय माल, रस्ते, लाईट, बाग बगीचा इत्यादींच्या खर्चामध्ये तसेच बांधकाम खर्च, गोदामामधील भंगार, विक्री, स्वच्छता व दुरुस्ती, प्रवास खर्च व भोजन इत्यादींमध्ये स्वतःच्या फायद्याकरिता बाजार समितीच्या निधीचा मुक्तपणे वापर केला तसेच अपहार केला. सदर रकमेतून स्वतःचे व कुटुंबियाच्या नावे मिळकती खरेदी केल्या. संपूर्ण कालावधीमध्ये अत्यंत अंधाधुंद पद्धतीने म्हणजेच सर्व कायदे, नियम, अटी वगैरे खुंटीला टांगून खोटी कागदपत्रे, बनावट पावत्यांच्या आधारे या मंडळातील प्रत्येक सदस्याने बाजार समितीच्या निधीचा अपहार केल्याचा आरोप कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती गंगाधर वामनराव कदम बोर्डीकर यांनी 27 मे 2023 रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. त्यावर जिल्हा उपनिबंधकांनी तत्कालीन अशासकीय मुख्य प्रशासक व संबंधित अशासकीय सदस्य यांच्या विरुद्ध खोटे व बनावट बिले, व्हाउचर तयार करून बाजार समितीच्या निधीचा अपहार केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करावेत असे आदेश बजावले आहेत. या पार्श्वभूमीवर बाजार समितीचे सभापती गंगाधर बोर्डीकर यांनी जिंतूर पोलीस ठाणे गाठून महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियमचे कलम 29 अन्वये तक्रार दाखल केली आहे. जिंतूर पोलिसांनी त्या तक्रारीच्या आधारे 14 जणांविरोधात दखलपात्र गुन्हा कलम 420, 405, 408, 409, 464, 465, 466, 468, 471, 477 अ, 120 ब आणि 34 भांडवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माननीय DDR साहेबांनी जे चौकशीपूर्व त्याचा अहवाल आम्हाला दिला आहे आणि मला आदेशित करण्यात आलेला आहे की आपण स्वतः गुन्हे दाखल करावे. खरं पाहिलं तर हा अधिकार सचिवांचा असतो, पण सचिव पण याच्यामध्ये थोडाफार इन्व्हॉल्वमेंट असल्यामुळे त्यांनी मला आदेशित केले की माननीय सभापती यांनी हे गुन्हे दाखल करावे तर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. म्हणून मी स्वतः कायद्याचा मान हे करून स्वतःहून गुन्हे दाखल केले. खरं पाहिलं तर ही व्याप्ती फार मोठी आहे आणि एका छोट्या याच्यामध्ये सांगणं फार चुकीचं आहे. FIR मध्ये आपण जे काही आणि आजच्या पेपरमध्ये जे आपण दिलं आहे की 33 लाख रुपये किंवा हे त्यापेक्षा खूप फार मोठ्या प्रमाणावर आहे. कारण की फॉरेन्सिक ऑडिटला आर्थिक याच्यामध्ये साधारणतः 53 लाख रुपयाचा अपहार झाला असं स्पष्ट त्याच्यामध्ये चौकशी रिपोर्टात आलेला आहे. आताच बोलत असताना मी स्पष्ट बोललो की काही व्यापाऱ्यांचे अर्ज आहेत की त्यांनी 21 लाख रुपये भूखंडाला घेतले आणि 21 लाख रुपये जर घेतले असतील त्यांनी तर असे 40-45 भूखंड त्यांनी दिले. तर 21 लाख एकाकडे घेतलं तर 21 गुणिले 40 जर झाले तर तुम्हीच आकडा ते ठरवा काय किती आहे काय नाही. आणि ह्या अशा गोष्टीला शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी शेतकऱ्याच्या मेहनतीच्या पैशातून मार्केट कमिटी शेतकऱ्याच्या पैशातून हे सगळं काही शेतकऱ्याच्या सुविधा उभं करत आहे. आणि ह्या शेतकऱ्याच्या मेहनतीतून त्यांच्या पैशाला जर असं कुठं अपहार होत असेल तर शेतकरी कधीही त्यांना माफ करणार आहे. जिंतूरचा शेतकरी त्यांना जाब विचारणार.